अरे पिंट्या, ऑफिसवर चालला काय तू? हो आई, वेळ झाला ना, जातो ना. तू झाली का म्हटलं रश्मीसोबत बोलणं झालं काय तुझं? हां, काही बोलली काय ते? विचार बदलला काय तिचा? नाही आई, काहीच तर नाही बोलली ते. हां, नाहीच जात म्हणते. आता काय करतं, नाही जात म्हणते तर. हां, राहू दे, तिचं मन भरेपर्यंत राहू दे. मग पाहू आपण काय आहे ते तिचं. आता ह्या पोरीच्या विचाराच्या यानं म्हटलं काही डोकं काम नाही करून राहिलं. बरं ते जाऊ दे आता. हे सांग बरं, सविताचा फोन आला होता काय? हे पाय आई, सांगायचंच विसरलो मी. सविताताईचा फोन आला होता. आता सविताताईचं काही येणं झालं नाही दिवाळीच्या फेऱ्यात. म्हणून ताई म्हणे आता येतो म्हणे. काय मी संध्याकाळपर्यंत येते काय तर. जर संध्याकाळपर्यंत आली तर मी तिला म्हटलं का मला फोन लावून देजो म्हणून, मी येऊन जाईन म्हणून घ्यायले. आता माहीत पडते संध्याकाळी येते का दुपारी येते तर. हो काय, मी सविता येऊन राहिली काय? मग राधिकाला सांगितलं काय ते संध्याकाळचं? सविता येऊन राहिली म्हणून संध्याकाळी? नाही आई, तिला काही सांगितलं नाही मला लक्ष नाही राहिलं. तू सांगून देजो. आणि संध्याकाळीसाठी म्हणा मस्त स्वयंपाक करून ठेवजो म्हणा, ताई येऊन राहिली तर. हो, सांगून देतो ना, मस्त स्वयंपाक कर म्हणून. नंद येऊन राहिली म्हणून तू किती दिवसाच्या बाद. बरं आई, जातो मी. उशीर होऊन राहिला म्हटलं ऑफिसला जायला. जाय बाबू जाय, बराबर जाजो ना, जाय. माय सविता येऊन राहिली. माय पिहू येऊन राहिली. किती दिवस झाले बाप्पा, पोरगी घरी नाही आली. तिला फक्त तिच्या संसाराची होड आहे बाप्पा. येतच नाही, लवकर येतच नाही. आता दिवाळीवाले किती दिवस झाले, सगळं झालं म्हटलं, पण जेव्हापर्यंत तिच्या नंदा गेला नाही ना तेव्हापर्यंत आली नाही ते घरी. ह्या पोरीत त्या पोरीत किती फरक आहे म्हटलं माया. आता लहान आहे ना ते, म्हणून काही तिला एवढं काही समजत नाही. जाऊ दे. तशी मी रश्मी चांगली आहे म्हणा. राधिकाला सांगून देतो संध्याकाळचं सविता येऊन राहिली म्हणून. नाही तर माझ्या लक्षातून चाललं जाईल गोष्ट आनंदाच्या भरात. राधिका, राधिका, काय झालं आत्तेबाई? हात मारली का? अगं राधिका, सविता येऊन राहिली. अरे सविता ते येऊन राहिल्या काय? किती दिवस झाले आल्याच नाही त्या, दिवाळीला पण नाही आल्या. बरं झालं आई तुम्ही सांगून दिलं, मी मस्त स्वयंपाक करतो त्याच्यासाठी. केव्हा निघते तू त्या? आता येऊन राहिल्या का दुपारपर्यंत येते? नाही ग राधिका, तिला यायला नाही काय, संध्याकाळच होईल. तर संध्याकाळच्या स्वयंपाकातच स्वयंपाक करतो तू सोबतच. बरं आत्तेबाई, बरं. पिहूही किती मोठी झाली असं ना आत्तेबाई? आता किती 7-8 महिने झाले तर यायला नाही घरी. ताईच्या लग्नात आल्या होत्या रश्मी ताईच्या, तेव्हापासून आल्याच कुठं त्या. पिहू किती मोठी दिसून राहिली असेल आता. हो ग राधिका, खूपच मोठी दिसून राहिली असेल ती. आता तेव्हा आली होती तर 2 वर्षाची होती. चुटू बोलणं शिकून राहिली होती फक्त. आता तर मस्तच बोलून राहिली असेल ते. हो ना आत्तेबाई, तिच्या तोंडून ना ऐकूशच वाटते काही बोलली का ते. हो ग राधिका, लहान मुलं असलं ना घरात खूप गमते म्हटलं, खूपच गमते लहान मुलं असल्यावर. आता येऊन राहिली ना सविता, आता पाय आपले घर किती मस्त दणदण करते. हो ना, हे सगळं तर बरोबर आहे, पण हे रश्मी दिसली नाही म्हटलं सकाळपासून. कुठे गेली हे पोट्टी? काही आवाज नाही येऊन राहिला ना, काही नाही येऊन राहिला तिचा. माय विचार करून झोपून गेली हो माय पोरगी. सकाळी उठली, चहा पेली आणि स्वतःच्या संसाराचा विचार येऊन राहिला असं, म्हणून डोळे लागून गेले टेन्शन घेण्यात. पण तिची सासूची काही गलती असेल ना. सारीच गलती काय हिचीच आहे काय? हिचीच राहिले. कशी बोलून राहिली होती टच माया पोरीले, आणि घरी काय बोलत नसेल काय. पण हिचंही बोलणं हिचंही वागणं काही बरोबर नव्हतं ना काल. आता कोणाला समजू मी, त्याला समजू का हिला समजू, काही समजत नाही बाप्पा मला. माया पोरीले किती टेन्शन आहे बाप्पा. किती टेन्शन आले इले, आणि कधी डिप्रेशनमध्ये चालली गेली तर लयच भोगा लागन मग. तिला उठवतो मी, असं झोपल्याने थोडी होणार आहे. एवढं टेन्शन घेऊन काही फायदा आहे काय? रश्मी, रश्मी, माय चांगलीच झोपली आहे तर. गाढ झोपेत आहे म्हटलं, उठू का नाही उठू इले? नाही उठवाच लागन तिले. कधी डिप्रेशनमध्ये चालली गेली तर. रश्मी, उठ ना बाई, 10 वाजून राहिले ना. रश्मी आई, केव्हा आली तू? काय म्हणून राहिली? अहो रश्मी, म्हटलं चहा पेली आणि झोपून गेली. कायचं टेन्शन घेऊन राहिली तू? अहो आई, मी कायचं टेन्शन घेणार आहे? म्हटलं वहिनीनं चहा केला होता, चहा आणि बिस्किट खाल्ला, तर मग वहिनीनं दादासाठी पोहाही केला होता, तर नाश्ता केला म्या. आणि मग नाही काय असं वाटे मला का मला झोपच येऊन राहिली काय, काही नाश्ता अंगात आला होता का काय माहीत. तर मी इथे येऊन झोपून गेली, तर मग झोपच लागून गेली मोबाईल पाहता. असं खाऊन पिऊन झोपली होती. खाल्लेलं अंगात आलं होतं वाटते तुया. मी म्हणून राहिली का तुला टेन्शनच आलं काय कालचं? आई, मला कालचं लय टेन्शन आलं होतं, तुला नाही माहीत. म्हटलं मी रात्रभर झोपली नाही म्हटलं. म्हटलं मी सासूला बदमाश आहे, तुला नाही माहीत. आणि मी ननदले बदमाश आहे म्हणून तर ते मला घ्यायला नाही आली होती. आई, तुला नाही माहीत माझ्या घरचा ताल कसा आहे तर.
अगं माय माझे तू जेव्हापर्यंत तिथं जाणार नाही, त्याच्या वातावरणात मिळणार नाही, तेव्हापर्यंत तुला कसं समजणार आहे सगळं? आई तू अशी कौर करून राहिली आई तुला सांगितलं नाही मी तिथं नाही जात म्हणून, तू मला काऊन जबरदस्ती पाठवत राहिली आई? तू मला जहर आणून दे, मी जहरच पिऊन घेतो आणि मरून जातो. जाऊ दे ना, तिथं जात मी नाही, इथं राहत कुठंच नाही राहत मी देवाघरी चालले जातो. आई तू काऊन अशी करून राहिली, काऊन मला जबरदस्ती पाठवत आहे तिथं? अगं रश्मी, जेव्हापर्यंत मी जिवंत आहे म्हटलं तेव्हापर्यंत तू राहायची नाही इथं, हां? आणि पुढं चालून म्हटलं तुझ्या वहिनीनं तुझ्या दादानं नाही राहू दिलं तर तुले तर बेटा, आपलं घर आपलं सासरच असते किती काय म्हटलं तरी. मायबापाच्या घरी म्हटलं पोरीची जिंदगी नसते, हे तुला केव्हा समजन? पण आई मी काय तुमच्यावर वजा आहे काय? हे घर मायानी होय काय? मी राहू नाही शकत काय इथे 4-8 दिवस? काहून आई तुम्ही असे करून राहिला माझ्यासोबत? हां, सावत्रपणा करतं काय तू माझ्यासोबत? दादा कायले हाकलन मले? हां, मी मला काहून हाकलन ते? रश्मी, लग्न झाल्यानंतर म्हटलं तिच्या नवऱ्याचंच घर म्हटलं तिचं घर असते. हां, आता पोरगी माहेरात आली तर 4-8 दिवस चांगली वाटते. आता एवढ्या दिवस जर पोरगी राहीन तर कोणाच्या डोळ्यात खुपते ना बाई? हे गोष्ट तुला कशी नाही समजत रश्मी? कायले कोणाच्या डोळ्यात खुपणनी? हां, बाबाचं घर आहे म्हटलं हे. हां, जेवढा अधिकार दादाचा आहे तेवढाच अधिकार मया आहे म्हटलं या घरावर म्हटलं. हां, दादा राहू शकते तर काय मी राहू नाही शकत का इथं? हां, कोण हाकलणार आहे मला इथून? हां, कोण हाकलणार आहे? कशी बोलतो रश्मी तू? हां, असं बोलत असते काय? ह्या तोंडाच्या आनं म्हटलं तुझे अर्धे नातं तोंडाच्या आनंच तुटलं म्हटलं. कोणाला काही बोलणं. हे पाय, कालचं झालं नव्हतं काय? हां, तू अजून मला डोकं खाऊन राहिली तर डोकं खाले. जाय झोपू दे बरं मला, ते झोपू दे. डोकं दुखून राहिलं मला पहिलेच तर. डोकं दुखणार नाही तर काय होईल? हां, पाय ना अजून, पाय मोबाईल पाय, दिवस रात्र मोबाईल पाय, मग नाही दुखत तुझं डोकं. पाय कशी लागत आहे? हां, बोलता झोपून गेली म्हटलं. झोपाले. हां, महानायदी राहिले. जाय झोप, कोणी नाही देत तुले त्रास. झोप, किती झोपतं तर. केली काय माई? हां, नुसतं मागच लागून राहिली मायावाल्या. हां, मागं लागाले. जायच करून राहिली. हां ना, काय मी माई वहिनीगिरी भडकून राहिली काय तर तिले मायाबाऱ्यात. हां, असे करून राहिली ते. पहिले तर नाही करून राहिली ती अशी. हां, 5-6 महिने तर मस्त ठेवलं तिनं मला, आणि आता म्हणते जायच करून राहिली. अमाय, संध्याकाळ तर होऊन राहिली आणि यायचा काही याचा पत्ताच नाही आहे. ना सविता आली ना पिंट्या आला, कोणीच नाही आलं. माझ्या नातीची लय आठवण येऊन राहिली म्हटलं. मै पिहू किती मस्त बोलून राहिली असं. अरे पिंट्या एकटाच आला काय? हां, सविता नाही आली काय? आई आली ना, मी आली. हां, पिंट्याच्या मागच तर होती मी. कशी आहे आई? मस्त आहे हो बाई मी. तू कशी आहे सांग ना? आई तुझी खूप आठवण येत होती आई, खूपच आठवण येत होती. अगं सविता, मला पण तुझी खूप आठवण येत होती. मी पिंट्याला किती वेळा म्हटलं का तिला फोन लावून दे, पण घरात जराशी टेन्शन चालू होती त्याच्यात विसरून गेली. टेन्शन? कायची टेन्शन? ते नंतर सांगत तुले, पहिले हे सांग मै पिहू कुठं आहे म्हटलं. कुठं आहे मै पिहू? अरे पिंट्या, पाय बरं कुठं राहिली तर पोट्टी हे? हां, बाहेरच राहिली का तर? आणि बरं तिले दरवाजा गिरवाजात उभी असन. हो ताई, आणतो मी आणतो. आई, रश्मी कुठे गेली? रश्मी दिसून नाही राहिली. रश्मी ना, ते तिचं डोकं दुखून राहिलं म्हणे तर झोपलीच आहे ते सकाळपासून. निघाली नाही, खोलीच्या बाहेर नाही निघाली. त्या रूममध्येच घुसली आहे ते. सोडा ना मामा, सोडा ना, खेळायला जाऊ द्या ना मामा, मी खेळायला जातो ना. हो पिहू, पहिले आजीसोबत तर बोल. आजी वाट पाहून राहिली ना तुई. आजी माय बाई, माय पिहू किती मोठी झाली. हां, ये ना मा, माय काकी ये ना. आजी मी खेळायला चालली ना. मी खेळायला चालली ना. कुठे जातो बाहेर? हां, ती ओळखीची नाही ना, पाडकीची नाही. हां, आजी मी दरवाजातच बसतो ना. आजी मी दरवाजातच बसतो ना. आजी जाऊ दे ना आजी. बरं बाप्पा, हां जाय, पण नाही काय आपल्या दरवाजातच राहायचो. बाहेर गेली ना तर चोरून येते म्हटलं पकडून. हां, बाहेर नाही जायचं. हो. अरे आई, कायले पाठवलं तिला एकटीले? जाऊ दे ना, खेळ ना, लेकर आहे ना बाहेर. हां, आपल्या मोहल्ल्यात असतं आहे. पिंट्या, पाय बरं, पाय लक्ष दे तिच्यावर जरासं. हां, नाही तर निघून जाईन कुठं. जाय. हो आई, मी आहे, टेन्शन नको घेऊ. सविता ताई तू टेन्शन नको घेऊ ना, मी राहतो ना उभा, खेळू दे तिले. सविता, कसा झाला बाई प्रवास, कसा झाला? आई गर्दीच आहे. गाड्या तेवढी गर्दी आहे म्हटलं, लयच गर्दी आहे. मी आणि माझी पोरगी कशी बशी आले म्हटलं गाडीतून. मला तर मन करे गाडीजवळ आली आणि गर्दी पाहून मन करे का घरीच चाललं जा. पण म्हटलं जाऊ दे म्हटलं, लय दिवस झाले. तूही आठवण येऊन राहिली होती, पिंट्याची आठवण येऊन राहिली होती. पोट्टी करे चल ना आजीच्या घरी, तर
तर म्हटलं जाऊ दे, म्हटलं चाललीच जातो म्हटलं आता म्हटलं. तर म्हणून आली मी, नाही तर एवढी गर्दी पाहून तर बाप्पा जीव घाबरल्यासारखाच होऊन राहिला होता. हो काय हो, एवढी गर्दी आहे का गाडीत? आता बरोबर आहे ना, दिवाळीच्या सुट्ट्या संपात येऊन राहिल्या ना, आता शाळा चालू होईल ना लेकराईची, तर मग त्याचे मायबाप येईन नाही काय? हो नाही, आता पिहू झाली म्हटलं 3 वर्षाची, पिहूचंही नाव टाकून देतो म्हटलं नर्सरीत. हो माय, आतापासून कायला टाकतो बाई? आतापासून नको टाकू, राहू दे अजून तिला एखादा वर्ष घरी, मग टाकजो. एवढंसं लेकरू माय एवढ्या दूर टाकून देतं काय नजरेच्या आड? तसं नाही आहे, लेकराला वळण लागते. आणि नर्सरी शाळा काय एवढ्या तासाची थोडी ना राहते, 1-1.5 तासाची शाळा. हे आजकालच्या पोरी बाई आणि आजकालचे लेकरं काही समजतच नाही. झाले तेव्हापासून म्हणते बस शाळेतच टाकून द्या म्हणते. जेव्हापर्यंत म्हटलं तुम्ही 6-6 वर्षाचे नाही झाले होते ना, तेव्हापर्यंत आम्ही म्हटलं तुमचं नाव नाही टाकलं होतं म्हटलं शाळेत. हां, आणि आजकाल पहा बरं, 2 वर्षाचे आणि 3 वर्षाचे लेकरं चालले शाळेत. हां, त्याला बिचाराईले नागपुसाचाही हे नाही आहे, नाकही पुसता येत त्याला साई धडाची. आणि पहा बरं, शाळेत जाते म्हणते. आणि काय शिकत असन ते, मार बोंबलत बसत असन. अव आई, तर 1 वर्ष असंच त्याला वळण लागासाठीच राहते ना. हां, 1 वर्षात त्याला वळण लागून जाते, सवय लागून जाते, मग पुढच्या वर्षीपासून चांगलं जाते ते शाळेत. बरं बाई, जाऊ दे बाप्पा, काय आहे तर तुझं करजो, तुझ्या म्हणायला जसं पटते तसं. तर मग तुझी सासू किती कशी आहे? अहो आई, माझी सासू तर मस्त आहे, पण आता काही त्याची तब्येत बरोबर राहून नाही राहिली. आता त्याला बीपीचा हे झालं ना, त्रास झाला ना बीपीचा, बीपी वाढून जाते. आणि शुगर तर पहिलेच होतं त्याची ना, त्याची काही तब्येत बरोबर राहत नाही. आता नंद्या आल्या होत्या दिवाळीले, आता त्याला काही यायला भेटत नाही, त्याही येत नाही. त्याची लेकराईच्या शाळा राहते ना, त्याही बिचाऱ्या वर्षातून एकच वेळा येते. तर मग त्या राहिल्या 4-8 दिवस, तर म्हणून मी निघालीच नाही. म्हटलं आता काय जाऊ, म्हटलं आता त्या आपल्या घरी आल्या ना, आपण इकडे येऊन जाऊ काय. बरं केलं सविता, आता पोरीले म्हटलं मा बायपाचंच घर राहते. बरं केलं. आता केलं काय ते तुझ्या नंदा? आई, मग 1 ननद गेली आणि माझ्या लहान्या नंदीला म्हटलं तू राह, म्हटलं मी 1 दिवसातच वापस येतो म्हटलं. मग मी आली म्हणजे तू चालली जाजो म्हटलं ते सासरी. हो काय हो सविता, मग ऐकलं काय तिनं, राहिली काय ते? हा बाई, राहिली. आता मी तिच्यासोबत चांगली राहतो ना, मग ते माझ्यासोबत काहून नाही चांगली राहणार? हां, आम्ही तर म्हटलं मस्त नंदा मी मस्त आम्ही बहिणीसारखंच राहतो. जिच्या हातात येते ते करून घेते, असं काही भेदभाव नाही करत. मस्त राहते माझ्या नंदाई येते तर. म्हटलं काहीच टेन्शन नाही राहत म्हटलं मला, म्हटलं माझ्या नंदाईचा मस्त घर आहे बाई, काही टेन्शन नाही आहे माझ्या घरी. पाय बरं, हां, एका पोरीले म्हटलं एवढं चांगलं सासर, हां, आणि एका पोरीले असं सासर, कसं आहे म्हटलं देवाचा नियम. काय झालं आई, कायच्या विचारात डुबली तू? काय झालं? अहो सविता, रश्मी, आपली रश्मी, काय झालं रश्मीले? अहो सविता, तिच्या इथे पाहुणे आणि तिची सासू आली होती घ्यासाठी रश्मीले. मग पाठवून त्याला पाहिजे होतं, पाठवासाठी तर बोलवलं होतं त्याला, पण आपली इच्छी म्हणते रश्मी म्हणते तिला लस त्रास आहे म्हणते तिच्या घरी म्हणते, तिच्या सासूचा, तिच्या नवऱ्याचा, तिच्या नंदेचा, आणि लस लढून राहिली होती. आता तिचं लढणं पाहून म्हटलं माझ्या पूर्ण मनाचं पाणी होऊन गेलं म्हटलं. मग काही हिंमत झालीच नाही मग तिला पाठवायची. मग नाही काय ते रागारागात निघून गेले. आता ते तिला न्यायलाच आले होते ना, आणि हे काही गेली नाही आणि बरोबर बोलली नाही त्याच्यासोबत, तर ते रागाला ते चालले गेले दोघंजणं उठून, तिचा नवरा आणि तिची सासू. आणि मग आपण विचारच पडला मग मला. आता म्हटलं करू तर कसं करू. आता ते पोरगी म्हणते मी जात नाही, आणि आता तिच्या इच्छा पाहुणेला बोलावलं तर काय ते काय येणार आहे काय? ते थोडी नाही येणार आहे. आता एवढी हे झाल्यावर येतच ते काय, घरून आले, घरून खाली गेले, ते न्याले आले होते ना, पण हे गेलीच नाही ना. पण आई, त्या समजूत घ्यायला लागत होती ना रश्मीची. हां, मला तर नाही वाटत आई तिची सासू आणि तिचा नवरा बदमाश असन म्हणून. हां, नंदीला तर आपण पाहिलं नाही, नंदीच्या स्वभावाला काही एवढं आपल्याला हे पडलं नाही, पण तिच्या नवऱ्यासोबत बोलली आहे ना मी. हां, तिचा नवरा तर भलं साधासुद्धा दिसते. आणि काय माहीत काय झालं त्या पोरीले. अहो सविता, आता कोण खोटं बोलून राहिलं आणि कोण नाही. आपली इच्छी पोरगी म्हणते का तिची सासू म्हणते, काही नाही ध्यानात येऊन राहिलं बाई. आता तू म्हणशील डोकं जसं काम नाही करून राहिलं. अगं सविता ताई, आली का तू? केव्हा आली ताई तू? अगं रश्मी, मी आत्ताच आली, 5 मिनटं झाले. पण पिहू कुठे आहे? पिहूला नाही आणलं काय? अहो रश्मी, पिहूला कुठं सोडणार आहे? हां, लहान आहे ना सध्या, ते राहू नाही शकत ना माझ्याशिवाय. हां, ते नाही काय पिंट्यासोबत गेली, बाहेर खेळतो म्हणे, तर पिंट्या गेला तिच्या मागं. पाहतो म्हणे तिले म्हणे, लहान छान पोरी भेटला असन बाहेर,
तर लागलं तिचं मन खेळाले. हो काय मग पाणी किती घेतलं का त्या? हां चहा घ्या पेली काय? नाही व रश्मी आताच तर आली. हां कुठून पाणी आणि कुठून चहा? राधिका वहिनीले तर माहीतही नसेल मी आली म्हणून. हां आवाज देणं त्याले. राधिका वहिनी, हो राधिका वहिनी. अरे सविता ताई आले का तुम्ही? केव्हा आल्या? आवाज कोणी दिला मला? अहो वहिनी आत्ताच आली ना मी. काहून तुम्हाला आवाज नाही आला काय? हां किती वेळची आली म्हटलं ते मै बहीण. हां तुम्ही पाण्याचं नाही विचारलं, चहा नाही दिला. आणा बरं, जा बरं चहा आणा. बाई डोकं दुखून राहिलं, माझ्यासाठी आणजा चहा. आणि पहिले नाही का पाणी आणून द्या, मला आणून द्या आणि ताईला आणून द्या. बरं. काय आहे रश्मी हे? हां कसं बोललाय म्हटलं वहिनीसोबत? असं बोलत असते काय? अहो ताई, सविता ताई तुला काहीच माहीत नाही म्हटलं. हां लय चालू चीज आहे म्हटलं आपली वहिनी. हां ना त्याच्याकडून काय पाणी आणणं होत नाही काय? एक गिलास त्यासाठी आणनच ना, तर माझ्यासाठी आणून घेईन मग. पण रश्मी पाणी तर आणून घेईन ते, पण बोलण्याची पद्धत म्हटलं तुही बोलण्याची पद्धत चांगली नाही आहे ना. हे पाय आता तूही मला आईसारखी देऊन राहिली का, लेक्चर देऊन राहिली का मला? तसं नाही आहे रश्मी. जर आपण कोणासोबत प्रेमानं राहू तर ते व्यक्ती आपल्यासोबत प्रेमानं राहते. हां आणि जर आपण लोकांसोबत अशानं वागलो तर आपल्यासोबत कोणी चांगलं राहीन काय? हे पाय तूही चालू झालं वाटते आता. हां बसू दे मला, माझं डोकं दुखून राहिलं. का बाई तू इले काहीच नाही म्हणत काय? हां कशी बोलते वहिनीसोबत? काय बोलली व सविता? ते पाण्याचं तर सांगितलं तिनं. आता तुझ्यासाठी पाणी आणूनच राहिली होती ते, तर तिच्यासाठी आणून घेईन. आणि एक गिलास पाणी आणायला आणि 2 गिलास पाणी आणायला कोणता वेळ लागते? आई तुझ्या लाडाची आणच बिघडली म्हटलं ते. हां तुझ्या लाडाची आणच बिघडून राहिली ते. जाऊ दे ना बाई, जाऊ दे. आता काय आताच आली ना तू? आताच आली ना? हां पंचायत करायला नको बसू बरं. ये बरं बस बरं. 2 गोष्टी सांग मला चांगल्या ना, त्यापर्यंत राधिका चहा पाणी घेऊनच येते. सविता ताई हे घ्या पाणी. अहो वहिनी कशाला त्रास घेतला तुम्ही? मी येणारच होती ना तुमच्या इकडे पाणी घ्यासाठी. नाही हो ताई कसे बोलता तुम्ही? हां एवढ्या दुरून प्रवास करून आले तुम्ही. घ्या पाणी घ्या. कशाचा त्रास होते 1 गिलास पाणी आणण्यासाठी? हे पहा मित्रांनो, माझ्या 2 नंदा म्हटलं 2 रंगाच्या आहे म्हटलं. हां एक म्हटलं एवढी चांगली आणि एक एवढी पच्चात आहे म्हटलं. हां एक पूर्व तर एक पश्चिम आहे. आणि तुमचा काय विचार आहे माझ्या नंदाईवर तर सांगा मग आम्हाला कमेंट करून. हां पुढचा व्हिडिओ आपण उद्या टाकू मग.